नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बाळांनो, लास्ट व्हिडिओमध्ये मी जरा सिलेबसची अनालिसिस दिली इंग्लिश विषयी, तेव्हा खूप लोकांनी डिमांड केली सर थोडा ॲप्टिट्यूड रिझनिंग बद्दल पण बोला. सर हा व्हिडिओ त्या मुलांकरता आहे ज्यांना ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग मध्ये खूप सारे डाऊट्स आहेत की सर कोणते टॉपिक करावेत, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यावं आणि मोर इम्पॉर्टंटली कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातील जेणेकरून आम्ही ते कॉन्सेप्ट क्लिअर करून गेलो तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. बघा, 2-3 गोष्टी ज्या आपण अनालाइज करू शकतो. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर आयबीपीएस कंडक्ट करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आयबीपीएस बँकिंगसाठी मानलं जातं. सो आपण थोडा बँकेचा पॅटर्न एक्सपेक्ट करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी ॲप्टिट्यूडचे जरा अनालिसिस केली, कारण रिझनिंग पण घेतली तर व्हिडिओ थोडा लेंदी झाला असता. प्लीज मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रिझनिंगचं पण हवं आहे का. या व्हिडिओमध्ये आपण फक्त ॲप्टिट्यूड विषयी बोलणार आहोत, ज्याचं वेटेज ऑलमोस्ट 20 मार्क्स आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला जॉईन करून घ्या. तुम्हाला टेक्निकलचे 90+ व्हिडिओ आपल्या चॅनलला मी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले चॅप्टर वाईज, तर तुम्ही त्याचा प्लीज फायदा करून घ्या आणि ते टॉपिक करून मिनिमम तुम्हाला ना टेक्निकलमध्ये बऱ्यापैकी कॉन्फिडंट येऊन जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज. आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, अतिशय मुबलक प्राइस मध्ये ती मी टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला आपली इंजिनिअरिंग ऍप सिम्पली डाउनलोड करायचं आहे. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि तुम्ही एकदा ऍप डाउनलोड केलं की तुम्हाला तिथे स्टोअरमध्ये महाचिंकूची टेस्ट सिरीज भेटून जाईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी महाजनकोचा फर्स्ट व्हिडिओ टाकला होता सिलेबसचा, त्या मुलांनी बोललो होतं सर जे चेंजेस झाले त्या चेंजेस मी थोडंसं बोला, सिलेबसच्या चेंजेस थोडेसे कमेंट द्या. मुलांना चेंजेस फक्त मराठी लँग्वेजचा कुठेतरी मला जाणलाय की मराठी इग्नोर करून इंग्लिश इन्क्लूड केलेलं. इंग्लिशचा डिटेल सिलेबस अनालिसिस एकदम स्क्रॅचला जाऊन आपण पूर्ण फाडून टाकलंय. मी डिटेल सिलेबस अनालिसिस इंग्लिशची दिली आहे, वरती तुम्हाला लिंक दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इंग्लिशचाही डिटेल व्हिडिओ बघू शकता. आज आपण थोडं क्वांटिविषयी बोलणार आहोत बाळांनो, ज्याला ऑलमोस्ट 20 मार्क्स दिलेत आणि क्वेश्चन्स पण 20 असणार. बघा, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स जर बघितले तर 1:1 रेशो मध्ये. सो कुठेतरी एक्सपेक्ट करू शकतो प्रॉब्लेम्स क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आले पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणते टॉपिक आहे ना जे तुम्हाला फोकस करून तुम्हाला स्कोर करता येईल ना, ते टॉपिकचं आपण डिस्कशन करणार आहोत. फक्त टॉपिक सांगून मी थांबणार नाही बाळांनो, मी कुठेतरी तुम्हाला ना कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला पडतात ना त्याची पण अनालिसिस देणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हे जे टॉपिक तुम्हाला दिसतात हे टॉपिक व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. मोस्टली क्वेश्चन्स या टॉपिकवर कुठेतरी एक्झामला पडतात, म्हणून बोलतो मी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, याच्यामध्ये रेशो आणि प्रपोर्शन याला मी टॉप लेवलला ठेवण्याचं कारण आहे, कारण तुमचे पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, नंतर पाईप अँड सिस्टम हे सगळे टॉपिक रेशो प्रपोर्शनच्या शॉर्टकट ट्रिक्सने सॉल्व्ह होऊन जातात, यात काहीच डाऊट नाही. म्हणून रेशो प्रपोर्शन थोडं बऱ्यापैकी करून जायचंय. सर कशा टाईपचे प्रॉब्लेम्स आम्हाला रेशो प्रपोर्शन मध्ये मी पुढे सांगितलंय, फक्त आता आपण ना चॅप्टर वाईज बघूया कोणकोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. सर रेशो प्रपोर्शन झालं. ऍव्हरेज लाईज स्टेट फॉरवर्ड एक्झामला प्रॉब्लेम्स येतात. आपण 8वी 9वी 10वी पासून ऍव्हरेज शिकतो. सो जर थोडीशी जरी अनालिसिस करून गेले तरी ऍव्हरेजचे प्रॉब्लेम तुम्ही आरामात डील करून घेतात. पर्सेंटेज कुठेतरी ना बाळांनो डेप्थ मध्ये गेलं तर पर्सेंटेज चा सिलेबस बऱ्यापैकी इव्हन बँकिंगला अवेलेबल आहे. फक्त आता आपल्याला जो गव्हर्नमेंट करता करायचं ना, स्टेट फॉरवर्ड पर्सेंटेजचे तुम्हाला फॉर्म्युला बेस कॅल्क्युलेशन पटापट जमलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन आहे. पर्सेंटेज सगळे सॉल्व्ह करून घेतात, पण 5-5 मिनिटं देऊन तुम्ही जर सॉल्व्ह करत असेल पर्सेंटेजचा प्रॉब्लेम तर काहीच उपयोग नाहीये. आपल्याकडे एवढा टाइम नाहीये. 120 मिनिटं तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि 180 क्वेश्चन्स येतात. विचार करा, तुम्हाला एका क्वेश्चनला 1 मिनिटही अवेलेबल नाही. सो थोडीशी प्रॅक्टिस करा जेणेकरून कमीत कमी वेळेत ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रॉफिट लॉस स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात बाळांनो, की एखादा सिनारिओ देऊन देणार, त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय आणि किती टक्के प्रॉफिट लॉस झालाय. SICI याचा पण स्टेट फॉरवर्ड प्रॉब्लेम असतो. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मी सांगून देईल कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम येतात. TSD बाळांनो व्हेरी इम्पॉर्टंट. जे इम्पॉर्टंट त्याला मी तो स्टार करून टाकतो. पर्सेंटेज, नंतर तुमचा रेशो प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस हे स्टार याच्या करता करतो ना, याच्यातून क्वेश्चन पडणार म्हणजे पडणारच. बाकीचे पण इम्पॉर्टंट नाही असं नाहीये, त्याच्यातून क्वेश्चन पडतो पण प्लस मायनस होऊ शकतो. पण हे जे टॉपिक आहे स्टार होईल ते आरामात येतात. नंतर टाइम अँड वर्क अतिशय महत्वाचा, याच्यावर तो क्वेश्चन असतो म्हणजे असतो. गव्हर्नमेंट एक्झाम विदाउट टाइम ऑफ वर्क पेपर फॉर्मच होऊ शकत नाही. डेफिनेटली तुम्हाला याच्यावर क्वेश्चन भेटणार. पार्टनरशिप हा कुठेतरी रेशो प्रपोर्शनवर डिपेंड आहे. मी ऑलरेडी रेशो प्रपोर्शनला स्टार केलं म्हणून याला करत नाही. तुम्ही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तुमच्या लक्षात येऊन जाईल की पार्टनरशिपच्या बेसवर तुमच्या रेशो प्रपोर्शनच्या बेसवर पार्टनरशिप प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. पाईप अँड सिस्टम हा याला पण स्टार करतोय मी. हा कुठेतरी वर्क अँड टाइमशी रिलेटेड आहे. जर तुम्ही वर्क अँड टाइम परफेक्टली केलं तर पाईप सिस्टम टाकी भरायला किती वेळ लागतो काइंड ऑफ प्रॉब्लेम विचारला जातो. आणि मिक्सचर ॲलिगेशन याचे सुद्धा स्टेट फॉरवर्ड प्रॉब्लेम एक्झामला येतात. तर बघा, अनालिसिस जी दिली मी हे 10 चॅप्टर्स जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचे, स्टार केले म्हणजे त्याच्यातून
प्रॉब्लेम येणारच आहे, हे लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही. आणि बाकीचे जे टॉपिक आहे असं नाहीये की त्याच्यातून क्वेश्चन येणार नाही, पण त्याच्यातून क्वेश्चन प्लस मायनस होऊ शकतात. पण स्टारवाले क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तिथून पडणारच. सो ज्यांनी आतापर्यंत ऍप्टी काहीच केली नाहीये, ज्यांना काहीच नॉलेज नाहीये, जे फर्स्ट टाइम ऍप्टी करतात, त्यांनी मिनिमम मी जे स्टार मार्क केले ना तेवढे जरी चॅप्टर करून गेले तरी इम्पॉर्टंट आहे. सर हवे सांगू नका, काहीतरी डिटेल पण द्या. यस बाळांनो, मी डिटेल दिले, मला माहिती आहे खूप साऱ्या मुलांना ऍप्टी मध्ये फर्स्ट टाइम त्यांचा अप्रोच आहे. सो थोडी डिटेल अनालिसिस देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. होप तुम्हाला आवडेल. कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला फ्रिक्वेंटली विचारले जातात ना त्याची मी अनालिसिस केली आहे, की त्या टाईपचे क्वेश्चन एक्झामला फॉर्म होतात म्हणजे होतात. चला चॅप्टर वाईज बघूया. सगळ्यात महत्वाचा रेशो अँड प्रपोर्शन. बघा याच्यामध्ये ना जनरली एजचे प्रॉब्लेम विचारतात, वयाचे. बघा मी सॅम्पल क्वेश्चन दिलाय. द रेशो ऑफ प्रेझेंट, बघा प्रकाशचं प्रेझेंट यांचा रेशो दिलाय की त्यांचा सध्याच्या वयाचा तुम्हाला रेशो प्रोव्हाइड केला गेलाय. आणि तुम्हाला विचारलं काय बघा की त्याचं हे 27 वर्षानंतर इतकं इतकं होतं, तर 3 वर्षानंतर प्रकाशचं वय का असं. मी सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न नाही करत आहे, माझा खूप मोठा प्रयत्न की तुम्हाला टाईप कळावा. ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शन मध्ये जनरली फॉर्म होतात. सो तुम्हाला या टाईपचे प्रॉब्लेम टॅकल करता आले पाहिजे. जर तुम्हाला डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. जर मला बऱ्यापैकी कमेंट चॅटमध्ये भेटल्या बाळांनो तर मी तुम्हाला नक्की याचा एक नवीन व्हिडिओ बनवून मी सोल्युशन प्रोव्हाइड करून देईल, आज जितके पण प्रॉब्लेम घेतले त्याचा. पण मला कमेंटमध्ये प्लीज कळवा, कारण ना रिस्पॉन्स चांगला असेल तर मग व्हिडिओ द्यायला काही प्रॉब्लेम नाही. बाकीच्या ज्या मुलांना वाटतं की ते स्वतःहून स्टडी करू शकतात, ऍब्सोल्युटली फाईन. शेवटी महत्वाचं काय, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे आणि एक्झामला तुम्हाला क्वेश्चन्स ते प्रत्येक तिथे तुम्हाला मार्क्स भेटले पाहिजे. तर या टाईपचे प्रॉब्लेम रेशो प्रपोर्शन मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा ऍव्हरेज. ऍव्हरेज मध्ये तुम्हाला स्टेट फॉर ऍव्हरेज कधीच विचारणार नाही. ऍव्हरेज मध्ये काय करता माहिती का, असे काहीतरी सिक्वेन्स देऊन देणार आणि त्याचा ऍव्हरेज पण प्रोव्हाइड करून देणार. आणि इथं बघा अननोन नंबर एक्स दिलाय, नंतर इकडे अननोन नंबर एक्स वाय दिलाय आणि तुम्हाला ना बाळांनो ऍव्हरेज प्रोव्हाइड केला. बघा याचा ऍव्हरेज 10 आहे, या सगळ्या नंबरचा ऍव्हरेज किती माहिती का 12 आहे. ऍव्हरेज गिव्हन आहे, तुम्हाला अननोन नंबर विचारला तो असा ट्रिकी प्रॉब्लेम फॉर्म होतो. स्टेट फॉरवर्ड कोणी ऍव्हरेज विचारणार नाही, तर तुम्हाला ऍव्हरेज वरून कमीत कमी अशा गोष्टी टॅकल करता आल्या पाहिजे. हा झाला फर्स्ट पॅटर्न. सेकंड पॅटर्न जो आता फ्रिक्वेंटली एक्झामला फॉर्म होतो, टॅब्युलर फॉर्मॅट. एक टेबल गिव्हन असतो, त्या टेबलमध्ये काय डेटा गिव्हन असतो आणि त्या डेटावरून मग तुम्हाला खाली 4-5 क्वेश्चन विचारून घेणार. त्याच्यामध्ये पण ऍव्हरेजचा प्रॉब्लेम पडू शकतो की जो तुमचा कॉलम 1 दिलाय, कॉलम 1चा ऍव्हरेज किती आहे, किंवा कॉलम 1 आणि कॉलम 2 ला कम्पेअर केलं जातं. कॉलम 1 कळतं ना, इथं ए चा डेटा देणार, इथं बी चा डेटा देणार आणि क्वेश्चन का विचारणार, द ऍव्हरेज ऑफ ए इज हाऊ मच पर्सन ग्रेटर दॅन ऍव्हरेज ऑफ बी. म्हणजे पर्सेंटेज आणि ऍव्हरेज दोन्ही कंबाईन करून टाकलं. म्हणून मी काही चॅप्टर स्टार केले होते की फिरून त्याच्यावर कुठेतरी प्रश्न पडतात. राईट आहे. सहा कुठे ऍव्हरेजचे प्रॉब्लेम ह्या टाईपचे पडतात. जर थोडी बहुत प्रॅक्टिस करून घेतली ना होऊन जाणार. हे ते क्वेश्चन आहे जे तुम्ही करून गेले ना, कमीत कमी तुम्ही एक फेअर स्कोर करणार एक्झामला. मी म्हणणार नाही आउट ऑफ घेणार, पण आता वेळ कमी आहे आणि कमी वेळेत तुम्हाला जर काही पर्टिक्युलर सेक्शन मी करायला लावेल ना, तर हे तेच सेक्शन आहे बाळांनो. याच्यावर फोकस करा. एवढे जरी करून गेले ना तुम्ही बऱ्यापैकी ऍप्टीला न्याय देणार आहे. म्हणजे तुमचा कट ऑफ निघाला तर पुरेपूर हेल्प होणार आहे. ओव्हरऑल कट ऑफ बोलतोय मी. ठीक आहे. नंतर पर्सेंटेज, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. याच्यावर ना तुम्ही एक तर बेसिक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. बघा क्वेश्चन नंबर 1, ए हॅज 20% लेस दॅन बी, हाऊ मच पर्सेंट बी हॅज मोर दॅन ए. या टाईपचा क्वेश्चन झाला. राईट आहे. म्हणजे ए आणि बी चे पर्सेंटेज कम्पेअर केले गेले. याला मी सरळ काय बोलणार, म्हणजे बेसिक क्वेश्चन. बेसिक म्हणजे काय, तुम्ही स्टेट फॉरवर्ड फॉर्म्युला यूज करून पण हा क्वेश्चन लावू शकता. नंतर बघा कुठेतरी असं काहीतरी कॅल्क्युलेशन देऊन देणार तुम्हाला. या टाईपचा पण पॅटर्न जनरली एक्झामला फॉलो होतो की 54% ऑफ 150 इक्वल्स टू 4x, 4 इंटू काहीतरी क्वेश्चन मार्क दिला तुम्हाला, 4 इंटू क्वेश्चन मार्क इक्वल्स टू 9% ऑफ 2900. तर तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर आला पाहिजे कळलं पाहिजे. हा पण बेसिकचाच आहे, पण इथं कॅल्क्युलेशनला थोडा वेळ लागतो. जर तुम्हाला एक्झामला वाटत असेल की कॅल्क्युलेशनला वेळ लागतोय, ते क्वेश्चन थोडे एंडिंगला टाका, कारण ते लोक ना ट्रॅप कळतं मला फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये फसवून देतात आणि तुम्ही 4-4, 5-5 मिनिटं एका क्वेश्चनला फोकस करून टाकतात, मग सगळा पेपर हँडल होत नाही. सो जर तुम्हाला वाटत असेल वेळ लागतो ना, याचं कॅल्क्युलेशन थोडं एंडिंगला ठेवा. आणि थर्ड आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन जो एक्झामला जनरली फॉर्म होतो, इन कॉलेज इलेक्शन देऊन देता बाळांनो. 45% एकाला वोट भेटलं, दुसऱ्याला 25% वोट भेटलं, टोटल नंबर ऑफ वोट तुम्हाला देऊन देणार, मग व्हॅलिड वोट किती आहे असा काही टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. तर हे तुमचे थोडे बऱ्यापैकी लेवलचे क्वेश्चन, याला मी लेवल 2 म्हणू शकतो. जर बेसिक माझं लेवल 1 असेल तर कुठेतरी बाळांनो हे लेवल 2 चे क्वेश्चन्स आहेत, याचीही तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल जर एक्झामला एक फेअर स्कोर घ्यायचा असेल तर. किंवा अगेन टॅब्युलर फॉर्मॅट हा मी कॉमन ठेवतोय कारण आजकाल फॉलो करतात हे लोक. तुम्हाला एक टेबल गिव्हन असतो, टेबलचा डेटा अनालाइज करायला लावतात आणि कोणतेही पर्सेंटेज कम्पेअर करून घेतात. सर टेबल कसा दिला गेलाय मी एंडिंगला घेतोय. एंडिंगला तुम्हाला एक टेबलचा फॉर्मॅट दाखवून देईल मी एक्झामला, जो फ्रिक्वेंटली विचारला जात असतो. अगेन तुम्हाला जर सोल्युशन वगैरे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा. जर मला बऱ्यापैकी कमेंट आले ना, तर विद्यार्थी मित्रांनो मी नक्की वेळ काढून तुमच्याकरता याचं सोल्युशन तुम्हाला देऊन देईल की कसे याला सॉल्व्ह कसं करायचं पटापट. चला नेक्स्ट चॅप्टर बघूया, प्रॉफिट लॉस. हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यामध्ये जनरली कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस बद्दल क्वेश्चन विचारले जातात.
किंवा कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस कम्पेअर केली जाते टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं बघा, राहुल मेक्स प्रॉफिट ऑफ 10% बाय सेलिंग आर्टिकल टू अमर अँड अमर मेक्स प्रॉफिट ऑफ 20% बाय सेलिंग आर्टिकल ॲट ₹1188. तर तुम्हाला कॉस्ट प्राइस विचारली आहे की व्हॉट वॉज द कॉस्ट प्राइस फॉर राहुल. राहुलने ते किती कॉस्ट प्राइसला घेतलं होतं. सो कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस थोडं कम्पेअर करता आलं, त्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला मॅनेज करता आलं तर आरामात एक क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. त्याच्यामध्ये काहीच नवीन नाहीये. थोडे फॉर्म्युला बेस बघून घ्या की कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस काय असते, बेसिक डेफिनेशन एकदा बघून घ्या आणि फॉर्म्युला बघून घ्या की कोणकोणते फॉर्म्युले यूज केले जातात तरी सफिशियंट आहे. बघा याच्यामध्ये पर्सेंटेज वापरले म्हणजे कुठेतरी पर्सेंटेज चॅप्टरचा यूज पण आहे, म्हणून मी पर्सेंटेजला स्टार केलं होतं. सो पर्सेंटेज तुमचा सगळीकडे येणार, राईट. हे पर्सेंटेज तुमचा सगळीकडे येणार. सो पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, ज्या चॅप्टरला मी स्टार केलं होतं ते सोडू नका. त्याचे क्वेश्चन दुसऱ्या चॅप्टरमध्ये पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर सॅम्पल क्वेश्चन अशा प्रकारचे क्वेश्चन जनरली एक्झामला फॉर्म होतात. एवढे जरी करून गेले ना बाळांनो, मोर दॅन सफिशियंट आहे. चला पुढचा चॅप्टर बघूया, एसआय आणि सीआय. तर एसआयसीआय म्हणजे काय रे तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. विश्वास ठेवायचा, डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन एक्झामला येतात. त्याच्या पलीकडे काहीच येत नाही. जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम कन्सिडर केली तर बँकेला याच्यात खूप डेप्थ विचारलं जातं, पण तुमच्याकरता स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. काय असतं माहिती का, तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी पर ॲनमचा इंटरेस्ट देऊन देणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला ना सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन विचारून घेणार. जसं याच्यात विचारले की सिंपल इंटरेस्ट किती असला पाहिजे. सो याचे पण जनरली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच विचारलं जात नाही. किंवा जर त्या लोकांनी पॅटर्न बँके टाईप ठेवला तर तुम्हाला परत एक टेबल गिवन असेल, टेबलमध्ये एक पर्टिक्युलर डेटा गिवन असेल आणि त्या डेटानुसार तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लावतील. बघा क्वेश्चन्स कोणत्याही फॉर्मॅटमध्ये येऊ द्या, एक गोष्ट खूप सिंपल आहे की कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल ना, तुमचा फॉर्म्युला माहिती असेल, तुम्हाला थोडी कॉन्सेप्ट क्लिअर असेल, थोडीशी प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्ही कसेही क्वेश्चन आरामात मॅनेज करून घेताय. ठीक आहे. चला नेक्स्ट चॅप्टर आहे टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. याला तर मी 2-3 वेळेस स्टार करून टाकेल. गव्हर्नमेंट एक्झामचा कोणताच पेपर टाइम, स्पीड, डिस्टन्स शिवाय फॉर्म होत नाही. याच्यावर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. याचा पण जनरली एक तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतो किंवा जनरली याचे ना ट्रेनचे प्रॉब्लेम विचारतात. ट्रेन एक प्लॅटफॉर्म क्रॉस करते, त्यात त्याचा काहीतरी वेळ देऊन देणार आणि एक तर त्या प्लॅटफॉर्मची लेंथ विचारणार किंवा ट्रेनची लेंथ विचारणार किंवा मग तुम्हाला ट्रेनची स्पीड विचारून घेणार किंवा ट्रेन एका पोलला क्रॉस करते किंवा ट्रेन एका झाडाला क्रॉस करते. काइंड ऑफ प्रश्न फॉर्म होतात. याचे दोनच टाईपचे असतात, एक प्लॅटफॉर्मला क्रॉस करते किंवा एका पोलला क्रॉस करते किंवा ब्रिज पण विचारून घेतात. तर या टाईपचे प्रॉब्लेम फॉर्म होतात. याच्यामध्ये तुम्हाला जनरली टाइम, स्पीड किंवा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला लावतात. या तिघांचे रिलेशन माहिती असले आणि थोडे 2-3 ट्रेनचे प्रॉब्लेम जर तुम्ही प्रॅक्टिस करून घेतले ना तर याच्यामध्ये तुम्ही आरामात न्याय देऊ शकता त्या क्वेश्चनला. बघा सॅम्पल क्वेश्चन वाचून दाखवतो. तर ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ दिस, म्हणजे ट्रेनची स्पीड गिवन आहे. ही ट्रेन दुसऱ्या ट्रेनला ओव्हरटेक करते जिची लेंथ ट्वाइस आहे आणि त्याची लेंथ पण तुम्हाला त्याची स्पीड पण देऊन दिली आहे 60 km/h आणि किती वेळेत करते ती 45 सेकंदमध्ये करते. तुम्हाला काय विचारलंय, हाऊ लॉंग विल दी लॉंगर ट्रेन टेक्स टू क्रॉस द ब्रिज. बघा ब्रिज क्रॉस करायला किती वेळ लागतोय ते विचारलं गेले. तो कुठेतरी या टाईपचे प्रॉब्लेम एक्झामला फॉर्म होतात. हा प्रॉब्लेम वाचायला जरी डिफिकल्ट वाटत असेल ना, विश्वास ठेवा जर कॉन्सेप्ट क्लिअर केले आणि या टाईपचे 2-3 प्रॉब्लेम तुम्ही सोडून टाकले ना तर त्याच्यापेक्षा जास्त एक्झामला काहीच नाहीये. तुम्ही आरामात याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. बघा मी कुठेतरी असं बोलत नाही की ऍप्टी खूप इझी तुम्ही आरामात करून घ्याल असं मी म्हणत नाही. बघा माझं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन काय माहिती का, तुम्हाला ऍप्टीमध्ये फेअर स्कोर करायचा आहे. 20 मार्काचा पेपर फॉर्म होतोय, तुम्ही 13-14 मार्क्स जरी घेतात ना आउट ऑफ 20 मोर दॅन इनफ आहे. 5-6 मार्क देवाला देऊन गेले असं समजा, कारण तिथं कुठेतरी बऱ्यापैकी डिफिकल्टी असणार आणि ती सॉल्व्ह करायची असेल ना, ज्याचा चांगला हँड आहे ना ऍप्टीवर तोच त्याच्यात बाजी मारणार. बाकीचे मुलं फक्त टाइम वेस्ट करणार, टाइम वेस्ट इन द सेन्स ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आणि आन्सर फायनल येणार नाही. म्हणून बोलतोय फक्त त्या 14-15 मार्काला फोकस करा. 14 पण नाही, 12-13 मार्क जरी येऊन गेले तुम्हाला, तुम्ही भरपूर न्याय दिला ऍप्टीला. ठीक आहे. सो त्याच्याकरता सांगतो हे मोस्टली रिपीटेड पॅटर्न एक्झामचा. हा जर थोडा मी अनालाइज केला, या पॅटर्न थ्रू जर मी फॉलो केलं ना, माझे 12-13 मार्क कुठेच नाही गेले. एक्झामला कोणता चॅप्टर ऑप्शनला सोडण्यापेक्षा ना मी जेवढे चॅप्टर दिले सगळे चॅप्टर करा, पॅटर्न अनालाइज करा, तुमच्या आरामात ऍप्टी क्लिअर होऊन जाते बाळांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे टाइम अँड वर्क. हा पण अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये हा क्वेश्चन तर नेहमी फॉर्म होतो की ए एखादं काम एवढ्या दिवसात करतो, बी एखादं काम एवढ्या दिवसात करतो, दोघांना कंबाईन ते काम किती वेळेत करतील, या टाईपचे क्वेश्चन जनरली एक्झामला फॉर्म होतात. बघा सॅम्पल क्वेश्चन दिलं बघा, पी अलोन कॅन डू, पी 8 दिवसात एक काम करतोय, क्यू तेच काम एकटा 10 दिवसात करतोय. जर दोघांनी एकत्र मिळून करण्याचं ठरवलं तर त्यांना किती वेळ लागेल. या टाईपचे एकदम सिंपल प्रॉब्लेम बाळांनो, याला सॉल्व्ह करायला 1 मिनिटही लागत नाही. जर तुम्ही ट्रिक्स फॉलो केल्या ना, एकदम सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम्स एक्झामला येतात. सो प्लीज एकदा बघून जा हा पॅटर्न कसा सॉल्व्ह करायचा, याच्यावर थोडी अनालिसिस स्वतःहून करा. एक्झामला तुम्ही याच्यामध्ये मार्क्स कमवून घेणार. म्हणून बोलतो जे मी स्टार केलेले चॅप्टर तुम्हाला ते 10 ते 12 मार्क आरामात एक्झामला देणार. 10+ पेपर त्याच्यावरच फॉर्म होणार.
किंवा दुसरा पॅटर्न काय असणार याचा, टॅब्युलर फॉर्मॅट, जो की मी एंडिंगला देणार आहे, की तुम्हाला टेबल देऊन देणार, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला थोडा कम्पेअर करायला लावणार, दॅट्स इट, त्याच्या पलीकडे काहीच येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट पार्टनरशिप. याच्यावर क्वेश्चन कधी पडतो कधी पडत नाही, पडला तर स्वतःचा ऍडव्हान्टेज घेऊन घ्यायचं. जनरली हा चॅप्टर तुमचा रेशो प्रपोर्शन बेस असतो. बघा याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला रेशो गिवन घेतात, की एका सपोज अमर एक्झाम्पल घेतोय, अमरने एखाद्यात इन्व्हेस्टमेंट केली, त्याने सपोज 5 महिने करता इन्व्हेस्टमेंट केली, नंतर श्लोक आला त्याने 10 वर्षाकरता इन्व्हेस्टमेंट केली, तर मग ज्याने इन्व्हेस्टमेंट जितकी केली त्याच्या बेसवर त्याला किती पैसे भेटले पाहिजे एक्स्ट्रा, किंवा त्याने किती वेळ इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे म्हणजे त्याला एवढा पैसा भेटेल, या टाईपचे क्वेश्चन फॉर्म होतात. बघा ए आणि बी स्टार्टेड अ बिझनेस टुगेदर आणि त्यांना तुम्हाला प्रॉफिटचा रेशो दिलाय 3:5. बीने इन्व्हेस्टमेंट केलं बाळांनो, काहीतरी त्याने 80,000 इन्व्हेस्ट केले होते 12 महिन्याकरता. ठीक आहे. तर त्याने एने इन्व्हेस्ट केले होते 72, एला जर 72,000 पाहिजे असेल तर त्याने किती महिने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, या टाईपचे क्वेश्चन्स कुठेतरी फॉर्म होतात. सो हे क्वेश्चन खूप सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड असतात. थोडी जर प्रॅक्टिस करून घेतली ना ते क्वेश्चन इझी वाटणार. जर काहीच प्रॅक्टिस केली ना एक्झामला, जर तुम्ही डायरेक्ट हा क्वेश्चन बघता तुम्हाला वाटेल अरे बापरे काय विचारून घेतलंय. सो म्हणून म्हणतोय क्वेश्चनची एकदा प्रॅक्टिस करून जा, आपल्याकडे सफिशियंट वेळ आहे. आणि ही गोष्ट मनात ठेवू नका की मी टेक्निकलला खूप चांगला स्कोर करेल, माझी एक्झाम क्लिअर होऊन जाईल, बिलकुल नाही. जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर नॉन टेक्निकल पण तितकाच रोल प्ले करतो. ठीक आहे. म्हणून मी इंग्लिशचा तुम्हाला डिटेल सिलेबस दिला होता. इंग्लिश झाला, आता हा ऍप्टी झाला, आणि जर तुमची डिमांड असेल तर मी रिझनिंगचा पण खूप लवकर तुम्हाला व्हिडिओ देऊन देईल. त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला स्टडी करावा लागेल, जेणेकरून एक्झामला तुमचं सिलेक्शनला थोडासा बऱ्यापैकी तुमचा स्कोर होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे पाईप अँड सिस्टम. हा टोटल टाइम अँड वर्क बेस असतो बाळांनो. जर तुम्ही वर्क अँड टाइम थोडं केलं ना तर सेम हा असतो. याच्यामध्ये सिम्पली काय विचारतात माहितीये का, टाकी विचारले जातात, की पाईप ए एवढ्या वेळात टाकी भरतो, पाईप बी एवढ्या वेळात टाकी भरतो, जर दोन्ही नळ एकसाथ चालू करून दिले तर टाकी किती वेळात भरेल, असे सिंपल टाईपचे प्रॉब्लेम एक्झामला फॉर्म होतात. 1-2 वेळेस जर तुम्ही ते टाईपचे प्रॉब्लेम बघून घेतले तर ह्याही टाईपचे क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व्ह करून घेतात. बघा सॅम्पल प्रॉब्लेम दिलाय, पाईप ए अँड बी कॅन फिल टँक इन 10 hours and 20 hours. एला 10 तास लागतात, बी ला 20 तास लागतात. नंतर पाईप सी काय करतो, रिकामा करायचं काम करतोय, एम्प्टी करतोय. किती वेळात करतोय रे, 8 तासात करतोय. आता काय विचारलं त्यांनी, ऑल पाईप्स आर ओपन टुगेदर ऍट द सेम टाइम. म्हणजे बघा ए 10 तासात भरतोय, बी 20 तासात भरतोय आणि सी 8 तासात पूर्ण टाकी खाली करतोय. ए बी सी काय नळ आहेत. आता ते काय म्हणतात की तिन्ही पाईप्स जे आहेत ते मी एक साथ काय करून टाकले, चालू करून टाकले, तर पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल. इतका सिंपल प्रॉब्लेम आहे बाळांनो. तुम्ही 1-2 वेळेस सोल्युशन येते चेक करा, तुम्हाला कळून जाईल की खूप सिंपल असतात. फक्त एकदा प्रॅक्टिसची गरज आहे. 1-2 वेळेस ना ह्या टाईपचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्या. तुम्हाला ना एक्झामला आरामात तुम्ही विदिन 1 मिनिट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. फक्त प्रॅक्टिस करण्याची खूप गरज आहे. ऍप्टी रिझनिंग काय अवघड नाही, आपण फक्त करून जात नाही, हा प्रॉब्लेम आहे. राईट आहे. नेक्स्ट आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन. हा पण जनरली एक्झामला विचारला जातो. याचे प्रॉब्लेम सिम्पली फॉर्म्युला बेसच असतात, किंवा याचा जर बेस कोणता असेल ना, रेशो प्रपोर्शन. जर रेशो प्रपोर्शन तुमचा चांगला असेल ना तर तुम्ही हाही चॅप्टरला आरामात उडवतात. रेशो प्रपोर्शन कॉन्सेप्टच्या बेसवर तुम्हाला ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. बघा मिक्सचर दिलंय, मिल्क अँड वॉटरचं मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये 20% आणि 30% वॉटर आहे. तर कोणतं मिक्सचर मिक्स केलं म्हणजे काय तुम्हाला पर्टिक्युलर रेशो भेटेल, या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला फॉर्म होत जातात. बघा व्हॉट रेशो शुड बी टू मिक्सचर बी मिक्स सो दॅट रिझल्टिंग मिक्सचर कंटेन 26% ऑफ वॉटर. बघा परत पर्सेंटेज मिक्स केलाय म्हणून पर्सेंटेजला स्टार केलं होतं. पर्सेंटेज तुमचा मोस्ट ऑफ दी अदर ऍप्टी चॅप्टरमध्ये असणार. सो थोडीशी जर याची प्रॅक्टिस केली मिक्सचरची तरी बऱ्यापैकी तुम्हाला एखादा क्वेश्चन तर मिक्सचर ॲलिगेशन मध्ये एक्झामला पडतो, दरवेळेस पडतो. बँकिंगला तर कंपल्सरी पडतो, गव्हर्नमेंट एक्झामला पण एक तरी क्वेश्चन एक्झामला याच्यावरून येतो, म्हणून मी डबल स्टार मारलाय. ठीक आहे. किंवा मग अदर म्हणजे तुम्हाला टेबुलर फॉर्मॅट पण एक्झामला घेऊन असू शकतो, त्याच्या बेसवर तुम्हाला विचारून घेणार की क्वेश्चन्स आन्सर कसं देता येईल तुम्हाला, की टेबलवरून तुम्हाला मिक्सचरचं पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. चला तर हा होता एक फेअर इनफ सिलेबस. आय होप मिनिमम तुम्हाला आयडिया लागली असेल की कोणकोणते चॅप्टर्स एक्झामला इम्पॉर्टंट आहे, प्लस त्याच्यावर कोणकोणते सॅम्पल क्वेश्चन्स एक्झामला फॉर्म होतात, ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही एक्झामला आरामात सेफ स्कोअर आणू शकतात. हा व्हिडिओ बिलकुल यासाठी नाही की तुम्ही 20 out of 20 स्कोर घेणार. मी अगोदरच सांगतोय 20 पैकी 14 ते 15 मार्क तुम्हाला आरामात भेटून जाणार, कारण जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सॅम्पल देतोय ते मोस्ट फ्रिक्वेंटली एक्झामला आज क्वेश्चन आहे. सो त्याच्यावर जर थोडासा फोकस दिला तर आरामात तुमचा एक्झामला सेफ स्कोर होऊन जाईल. बघा टेबुलर फॉर्मॅट काय अशा प्रकारचा असतो. इथे कंपनी ए बी सी डी 5 टाईपच्या कंपनीज आहे आणि इयर वाईज तुम्हाला काय दिले बाळांनो, काही नंबर्स गिवन आहेत. मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स कोणकोणते फॉर्म होऊ शकतात सांगा. 2011ला ए आणि बी चे पर्सेंटेज सांगा, की ए मध्ये जितके लोक होते ते बी पेक्षा किती जास्त आहे. त्या टाईपचे क्वेश्चन्स कुठेतरी टेबुलर फॉर्मॅटमध्ये फॉर्म होतात. काहीतरी अशा प्रकारचा एखादा टेबल तुम्हाला एक्झामला घेऊन असतो, काही नंबरिंग डेटा घेऊन असतो, किंवा एखादा ग्राफ तुम्हाला देऊन देणार आणि त्याच्या बेसवर मग पर्सेंटेज, नंतर तुमचा ऍव्हरेज किंवा तुमचा मग
पार्टनरशिप टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला फॉर्म होऊन जातात. ठीक आहे. तर बाळांनो हा होता एक शॉर्ट सिनारिओ तुमचा ऍप्टी करता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्प करेल पर्टिक्युलर एक्झामला प्रिपरेशन करण्यासाठी, कारण दिवस खूप कमी आहेत. सो मिनिमम मी जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला सॅम्पल्स प्रोव्हाइड केले, प्लीज ते एकदा त्याचं सोल्युशन चेक करा, त्याची प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला सेफ स्कोर घेण्यापासून कोणीच दुरावू शकत नाही. आरामात तुम्ही सेफ स्कोर करतात आहे. आणि बाकीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, कारण नॉलेज दिल्याने वाढतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या पुरता व्हिडिओ ठेवू नका, कारण भरपूर सारे तुमचे भाऊ बहीण मित्रमैत्रीण एक्झामला प्रिपरेशन करत असतात. सो जर एक्झामला त्यांचं प्रिपरेशन चालू असेल तर तुमचं कर्तव्य बनतं बाळांनो की तुम्ही सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवणे. ठीक आहे. सो प्लीज सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर रिझनिंगची डिमांड असेल तर प्लीज मला सांगा, आपण नक्की ट्राय करूया रिझनिंगवर पण एक व्हिडिओ बनवण्याचा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द व्हेरी बेस्ट.